नमस्कार. प्रथम एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. ती झोप उडवणारे माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन पुण्यात राजकारण शिकवण्यासाठी शाळा सुरू करतात. युवा पिढीला सक्रिय राजकारणाकडे आकर्षित करण्याकरता हा प्रयत्न केला जातोय. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या नावानं सुरू केल्या जाणाऱ्या माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्या संस्थेत 35 वर्षाखालील पदवीधर युवक आणि युवतींना प्रवेश दिला जाईल. वर्षभराच्या अभ्यासक्रमात 9 अनिवार्य आणि इतर ऐच्छिक विषय असतील. यामध्ये भारतीय राज्यघटना, अंदाजपत्रक, भ्रष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश आहे. विविध राजकीय पक्षांचे पुढारी इथे शिक्षकाच्या भूमिकेत असतील. भारत देश को दुनिया में सबसे विकसित देश को लिस्ट में लाने के लिए क्या क्या करना है, मैंने कह रहा हूं काली सरकार कर सकते हैं, लेकिन सरकार नहीं करते हैं, बाकी सारे की प्रयास विफल रहेगा. तो उसके लिए लोगों को तैयार करना है, नौजवानों को तैयार करना है. पॉलिटिक्स में जरूर, सरकार में, मीडिया में और NGOs में लोगों को सिखाने के लिए, ये सारे विषय को सिखाने के लिए ये स्कूल हमने स्थापित करने जा रहे हैं. ऑनरेबल होम मिनिस्टर, द फॉर्मर प्राइम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी जी, L.K. अडवाणी जी, यशवंत सिन्हा एंड मेनी अदर्स फ्रॉम डिफरेंट पार्टीज, ऐसे लोग इसमें शामिल हुए हैं प्रोफेसर एमेरिटस बोल के. यह सबसे बड़ा सौभाग्य है कि जिसमें ऐसे बड़े बड़े लोग विद्यार्थियों को मार्गदर्शन करेंगे. यही नहीं, लेकिन अमेरिकन पार्लियामेंट हो, जापानीज पार्लियामेंट हो, ब्रिटिश पार्लियामेंट हो, वहां से कोई लोग बुलवाए जाएंगे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 2.5 लाख रुपये शुल्क भरावं लागणार आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी मात्र 10% विनाशुल्क जागा असतील. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला मास्टर्स डिप्लोमा सर्टिफिकेट दिलं जाईल. दिवसेंदिवस राजकारण हा गुंडांचा अड्डा आणि पैसेवाल्यांचा खेळ बनत चाललाय. गुंडागर्दी, भ्रष्टाचार या कारणांमुळे देशाची युवा पिढी राजकारणापासून दूर राहत असल्याचं चित्र आहे. अशावेळी हा उपक्रम भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा बदलण्यास फायदेशीर ठरेल अशी आशा करायला हरकत नाही. कॅमेरामन विलास पाटीलसह अद्वैत मेहता, झी बातम्या, पुणे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.